जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये हिवाळ्यात प्रत्येक घरी बनविले जाणारे भरपूर दिवस टिकणारे बिना पाकाचे डिंक लाडू बनविणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: खोबरा किस 250 ग्रॅम, खोबरा डाऊल आणून हा घरी किस तयार केला, बदाम, पिस्ता, गोडंबी, अक्रोड, काजू हे प्रत्येकी 150 ग्रॅम घेतलं। अक्रोड असा घ्यायचा, डिंक लाडूमध्ये गोडंबी घ्यायलाच पाहिजे। गोडंबी हा रानमेवा आहे। या चॅनलवर खारीक पावडर घरी कशी बनवायची हा व्हिडिओ अपलोड केला आहे। खारीक पावडर 250 ग्रॅम, साखर 150 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, इलायची 10 ग्रॅम, 2 जायफळ, मनुका 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, डिंक 150 ग्रॅम, साजूक तूप। साखर मिक्सरला बारीक करून घेतली। बदाम, काजू, पिस्ता, गोडंबी, अक्रोड हे मिक्सरला असं जाडसर काढलं। बारीक केलेली इलायची, 2 जायफळ। डिंक तळण्यासाठी कढईमध्ये तूप। डिंक तळायला भरपूर तूप लागते। तूप किती गरम झाले चेक करण्यासाठी थोडा डिंक हळूहळू वर येत आहे। डिंक तळण्यासाठी एवढेच गरम पाहिजे। थोडा थोडा टाकून तळून घेते। डिंक असा फुलायला पाहिजे, आतपर्यंत तळला गेला पाहिजे, नाही तर वरून होईल आतमध्ये कच्चा राहील। मीडियम फ्लेमवर तळायचा, असा रंग बदलेपर्यंत तळायचा। थोडा थोडा टाकून सगळा डिंक तळून घेतला, असा फुलायला पाहिजे। एका मोठ्या भांड्यात काढते, मॅशरने थोडा बारीक करून घेते। या लाडूमध्ये डिंक दाताखाली आला की छान लागते। तळलेला डिंक मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता। डिंकाचे लाडू आहेत, खाताना डिंक तर लागायलाच पाहिजे। त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप, त्यात मनुका तुपावर असा परतून घ्यायचा। 1 मिनिटात मनुका असा फुलतो, काढून घेते। मिक्सरला जाडसर काढलेला बदाम, जाडसर काढलेली गोडंबी, 1 चमचा तूप मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट भाजून घेते। त्यातील मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे। 2 ते 3 मिनिटानंतर असं छान भाजल्या गेलं आहे, काढून घेते। त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप, खसखस अर्धा मिनिट तुपावर परतून घेते। अर्धा मिनिटानंतर चारोळी, मिक्सरला जाडसर काढलेला पिस्ता, काजू, अक्रोड हे सर्व 3 ते 4 मिनिट परतून घेते। मी जे साहित्य सांगितलेलं आहे त्यातील साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता। 3 ते 4 मिनिटानंतर हे छान भाजलं गेलेलं आहे, काढून घेते। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप, त्यात घरी बनवलेली खारीक पावडर। खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही। खारीक उन्हात वाळवून पावडर बनविली। 2च मिनिट खारीक पावडर भाजायची। हे सर्व साहित्य यात काढून घेते। सुखं खोबरा किस लो फ्लेमवर 2 मिनिट भाजून घ्यायचा, असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा। एका वेगळ्या परातीमध्ये थंड होऊ देते। थोडा थंड झाल्यावर हाताने बारीक करून घेतला। बिना पाकाचे लाडू असल्यामुळे हाताने असा खोबरा किस बारीक करून घेतला। यामध्ये पिठी साखर, बारीक केलेली इलायची, जायफळ मिक्स करते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा।
हे डिंक लाडूचे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. असा छान पाक न टाकता लाडू बनत आहे. थोडा दाब देऊन असा लाडू बनवायचा. हिवाळ्यामध्ये घरी बनविलेले डिंक लाडू करून बघा. या पद्धतीने छान खुसखुशीत डिंक लाडू बनतात. जे साहित्य लाडू बनविण्यासाठी घेतलं त्याची परफेक्ट चव लाडूमध्ये लागत आहे. एवढ्या साहित्यामध्ये एकूण 50 लाडू तयार झाले. मी अर्धा किलो तूप घेतले होते, त्यातील एवढे शिल्लक राहिले. डिंक लाडूसाठी फक्त 1 पाव तूप लागले. लाडू कसा झाला आपण बघू. बघा, खुसखुशीत डिंक लाडू तयार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे, पौष्टिक, खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे डिंक लाडू. डिंक लो फ्लेमवरच तळायचा. तळल्यावर थोडा मॅशरने बारीक करून घ्यायचा. खोबरा किस भाजल्यावर हाताने बारीक करायचा, म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येईल. लाडू छान बांधल्या जातील. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.